बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy by dx इफ y इक्वल्स टू x रेस टू n प्लस a रेस टू x प्लस e रेस टू x प्लस साइन x. ठीक आहे, म्हणजे इथं काय आहे की फंक्शनचं ॲडिशन दिलेली आहे. आता y इक्वल्स टू काय दिलेलं आहे, y इक्वल्स टू x रेस टू n प्लस a रेस टू x प्लस e रेस टू x प्लस साइन x. ठीक आहे, मग याला काय करायचं आता, डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग विथ रिस्पेक्ट टू x जर डिफरन्शिएट केलं मग इथं काय येणार आहे, dy बाय dx इक्वल्स टू डी बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार x रेस टू n प्लस a रेस टू x प्लस e रेस टू x प्लस साइन ऑफ x. ठीक आहे, मग इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. मग डी बाय dx ऑफ x रेस टू n प्लस डी बाय dx ऑफ a रेस टू x प्लस डी बाय dx ऑफ e रेस टू x प्लस डी बाय dx ऑफ साइन x. ठीक आहे, आता हे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले. ठीक आहे, मग स्टँडर्ड फॉर्म्युलेनुसार काय होणार, dy बाय dx इज इक्वल्स टू, आता x रेस टू n जर असेल तर त्याचं काय येतं, n इंटू x रेस टू n मायनस 1 प्लस, आता a रेस टू x असेल तर a रेस टू x इंटू लॉग ऑफ a ॲट बेस e. ठीक आहे, प्लस आता dy बाय dx ऑफ e रेस टू x याचं काय येतं, e रेस टू x येतं प्लस साइन एक्सचं काय येतं, कॉस x. मग हेच काय फायनल आन्सर आहे. ठीक आहे, आता हे सगळे फॉर्म्युले होते, हा पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे. तर हे फॉर्म्युल्यांचंच काय दिलेलं होतं, त्यांनी फॉर्म्युलेच दिले होते सगळे कंबाईन करून आणि त्याचं विचारलेलं. त्याचं फायनल आन्सर काय आलं, dy बाय dx इक्वल्स टू n इंटू x रेस टू n मायनस 1 प्लस a रेस टू x इंटू लॉग ऑफ a ॲट बेस e प्लस e रेस टू x प्लस कॉस x. ठीक आहे, मग हा असा प्रॉब्लेम जर आला तर 2 मार्क लिहिले. याच्यामध्ये 4 फॉर्म्युले यूज केले छोटे छोटे.